नमस्कार, बिझनेस वार्तामध्ये आपलं स्वागत। कोकणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आपलं सुद्धा कोकणात एक लहानसं घर असावं। शहरातल्या एसीच्या कृत्रिम थंडाव्यापेक्षा मातीच्या घरातला नैसर्गिक थंडावा अनुभवायला मिळावा असं एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण असावं, जिथं आपल्याला आपलं कुटुंब आणि मित्रपरिवारासहित सुट्टीचा मनमुराद आनंद घेता येऊ शकेल। अर्थात यासाठी आता वाट पाहण्याची गरज नाही। परुळ्याच्या अमित तेली यांना अफलातून असं इको फ्रेंडली घर डेव्हलप केलंय। कोकणातल्या या मॉडर्न मातीच्या घरात प्रायव्हेट स्विमिंग पूल, वायफाय सर्व्हिस, टीव्ही, सोनी सराउंडिंग साऊंड सिस्टीम, मिनी फ्रीज, ओव्हन आणि गावची सैर करायला चक्क सायकल सुद्धा आहे। आणि हे सर्व सौर ऊर्जेवर। करूया एक सफर वसुंधरा द इको हाऊसची। सिंधुदुर्ग हा भारतातला पहिला पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटनावरच सिंधुदुर्गची आर्थिक नाडी अवलंबून आहे असं चित्र आहे। पर्यटनामध्ये आज अनेक प्रयोग केले जात आहेत टुरिस्टना आकर्षित करण्यासाठी आणि असाच एक प्रयोग परुळे गावामध्ये एका उमद्या तरुणाने केला आहे। त्यांनी एक असं रिसॉर्ट बनवलं, असं इको हाऊस बनवलं आहे। नेमकी काय आहे त्याची संकल्पना आणि नेमकं काय आहे या इको हाऊसमध्ये पाहूयात। आपण आलो त्या इको हाऊसकडे, बघूया नेमकं आतमध्ये काय दडलंय ते। या नमस्कार। हे आहेत अमित तेली, वसुंधरा इको हाऊसचे मालक, आणि त्यांनी अतिशय सुंदरपणे आपण इथं बघू शकता कल्पकतेनं या ठिकाणी हे इको हाऊस तयार केलं आहे। नेमकी काय संकल्पना आहे आणि इव्हन दुपारच्या 2 वाजता सुद्धा अगदी थंडगार वातावरण इथं अमित आपल्याला दिसतंय। आणि नेमकी काय संकल्पना आहे आपण आम्हाला सांगू। हे काय आहे, काय कसं उभं केलं आहे आणि कशाचं काय आपण वापरलं या ठिकाणी ते आपण सांगू शकाल का? हे प्ले हाऊस म्हणजे मॉडर्न प्ले हाऊस अशा एक कन्सेप्ट घेऊन केलेलं आहे। टोटल मातीचं घर आहे, इको फ्रेंडली मातीचं घर, म्हणजे 1000 स्क्वेअर फुटामध्ये 1+1 असं केलेलं आहे। टोटल माती वापरून, माती, दगड आणि लाकूड हे 3च वस्तू वापरून जास्ती असं निसर्गाचं म्हणजे सानिध्यात राहायचा प्रयत्न, म्हणजे त्या वस्तू वापरलेल्या आहेत। लॉन आणि म्हणजे थंडावासाठी लॉन, स्विमिंग पूल, कंपाऊंडसाठी नारळाच्या झावळ्या असा वापर करून म्हणजे जास्त थंडावा यावा अशा हेतूने ही कन्सेप्ट केलेली, डिझाईन केलेली आहे। हे इको फ्रेंडली तुम्ही रिसॉर्ट किंवा हे इथे स्टे सुरू केला आहे, ही साधारण कल्पना कशी सुचली आणि का सुचली तुम्हाला? कोकणातली माणसं जी आता मुंबईला गेली आहेत त्यांचं असं गाव पण हरवलेलं आहे, म्हणजे त्यांना गावी यायची इच्छा आहे पण गावी घर नाही आहे। पण कोकणातला असा जो आपुलकी असते, म्हणजे जो ओलावा असतो, जो थंडावा असतो, तो त्यांना अनुभवायचा आहे। त्यांची मुंबईला घरं आहेत, स्लॅबची घरं आहेत किंवा बंगलो आहेत, पण जी गावची घरं आहेत ना, ती घरं त्यांना अनुभवता आली पाहिजेत। तो म्हणजे एकदम स्ट्रेस फ्री वातावरण, एकदम शांतता, म्हणजे एकदम कंपाऊंडच्या आतमध्ये आल्यानंतर एरिया संपूर्ण आपला, अंगणासमोर तुळस, किचन पण एकदम म्हणजे जुन्या टाईपमध्ये, म्हणजे जाता वरवंटा, ती म्हणजे ज्या आता पुढच्या पिढीला ज्या गोष्टी मिळणार नाहीयेत, म्युझियममध्ये बघायला मिळतील अशा गोष्टी किचनमध्ये ठेवलेल्या आहेत। तो म्हणजे तो जरा वेगळा विचार करून वेगळ्या दृष्टीने जरा केलेला आहे, म्हणजे लोकांना आल्यानंतर एकदम म्हणजे वेगळं वाटलं पाहिजे, म्हणजे वेगळ्या ठिकाणी आलं असं वाटलं पाहिजे। म्हणजे जुन्या आणि नवीन पिढीसाठी एकदम म्हणजे उत्तम ठिकाण असं आहे। त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही केलेलं आहे? त्याचं कॉम्बिनेशन मी केलेलं आहे। जवळपास 1-2 वर्ष माझ्या डोक्यात ही कन्सेप्ट चालू होती। मी आहे पेंटिंग फील्डचा, पण म्हटलं मुंबईला कंटाळा आला, म्हटलं गावी जाऊन जरा सेटल होऊया। गावी सेटल झाल्यानंतर काहीतरी वेगळा विचार करून म्हणजे वेगळा बिझनेस करूया असं प्लॅनिंग होतं। म्हटलं टुरिझममध्ये करिअर करूया। टुरिझममध्ये करिअर केल्यानंतर मी माझा आर्ट सेन्स आहे, त्यामुळे मग आर्टच्या रिलेटेड काहीतरी म्हणजे त्या वास्तूमध्ये आलं पाहिजे। म्हटलं मग काहीतरी केलं तर हटके विचार करून इथे एंट्री केली पाहिजे। मग म्हटलं असं आपण एक मातीचं घर बनवूया, म्हणजे त्या घरात टोटल इको फ्रेंडली मातीचं घर बनवायचं, म्हणजे जवळपास 1.5-2 फुटाच्या भिंती, आतमध्ये शेणाने सारवलेली जमीन, माती, दगड आणि लाकूड या 3च गोष्टींचा वापर करून पूर्णपणे घर बांधलेलं आहे। हे जवळपास 1000 स्क्वेअर फुटाचं घर आहे, 1+1 असं कन्सेप्ट आहे। माळा पूर्णपणे लाकडी आहे आणि आतमध्ये तुम्ही दुपारच्या किती म्हणजे 1-2 वाजता कडक उन्हात जरी आलात, म्हणजे बाहेर जवळपास 40 डिग्री जरी टेम्परेचर असलं तर आतमध्ये तुम्हाला 25 ते 27-28 डिग्री एवढंच तापमान मिळेल।
आणि गरमीत आतमध्ये थंडपणा आणि थंडीत आतमध्ये गरमपणा असं कॉम्बिनेशन पूर्णपणे ह्या घरात तुम्हाला अनुभवायला मिळेल. एकदम हटके असंच हे इको फ्रेंडली हाऊस आहे, वसुंधरा इको फ्रेंडली हाऊस आहे. आता अमितजींनी एवढ्या सुंदर गोष्टी आतमध्ये आहेत इतक्या सांगितल्यात, उत्सुकता नक्कीच लागली असेल की नक्की आतमध्ये काय आहे आणि आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. आपण आज जाऊन त्या गोष्टी पाहूया. आपण आता प्रवेश करतो ह्या वसुंधरा इको हाऊसमध्ये. काय काय आतमध्ये दडलंय ते आपण पाहूया. चला अभिजित, दाखवा आम्हाला काय काय दडलंय. हा पाथवे असा आहे, म्हणजे चिऱ्यांचा वापर करून हा असा रोड तयार केला. इथून आपली एंट्री अशी आहे. हे मातीचं घर जरा वेगळं राऊंड डिझाईन मध्ये केलेलं आहे. दरवाजा पूर्णपणे सागवानी असा आहे. त्याचे हँडल पण जरा वेगळे केलेले आहेत. हे जरा म्हणजे अँटिक शॉप म्हणून घेतलेले आहेत. दरवाजाचे डिझाईन पण जरा वेगळ्या पद्धतीने केलेले आहे. इथे बाहेर वारली पेंटिंग आहे. वा वा. आणि नवीनपणा पण पाहिजे म्हणून डोरबेल पण आहे. आपण आता प्रवेश करतोय ते या वसुंधरा इको हाऊस मध्ये. पहिल्यांदाच आपला जसं कोकणी घरामध्ये आपल्याला लोटा दिसतो, व्हरांडा दिसतो, त्याप्रमाणे इथं सोफ्यावर आपण इथं आलेलो आहोत. इथे बैठकीची व्यवस्था देखील आपल्याला दिसते आहे. यामध्ये एक आपल्याला ही 2 तिथे वर मोठे होल दिसत आहेत. तर याच्या पाठीमागे काय तुमचा संकल्पना आहे? हवा चांगली खेळती राहावी म्हणून हे 2 होल ठेवलेले आहेत. त्याच्यावरती जाळी आहे, म्हणजे व्हेंटिलेशन घरामध्ये चांगलं व्हावं अशा हिशोबाने ते केलेले आहेत. हवा एकदम सकाळ संध्याकाळ एकदम किंवा रात्री झोपलो तरी तिथून हवा चांगली पास होते आणि तिकडून तिकडच्या होलमधून ती पास होते. हवा त्यामुळे वातावरण थंड राहते, हवा खेळती राहते. त्याच्यासाठी ह्या व्हेंटिलेटर्स म्हणजे जे कोकणातल्या पूर्वीच्या घरी आपल्याला पाहायला मिळायचं त्या प्रकारे आपल्याला हे दिसतंय. आणि त्याच्यावर वरती जर आपली नजर गेली तर वरती माडाची झावळं विणलेली आहेत आणि त्याचं सिलिंग केलेलं आहे. आजकालच्या आधुनिक काळात आपल्याला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं सिलिंग दिसतं, पण इथे आपल्याला आपण सिलिंग बघतोय ते नैसर्गिक वस्तूंचा वापर करून माडाच्या झावळांचा चांगला छानपणे विणून ती आपल्याला सिलिंग इथे आपल्याला दिसत आहे. कचरा पेटी पण ही वेगळी आहे. त्याचबरोबर हा एक खूप चांगला विचार केलेला आहे. सुपली ज्याच्यामध्ये कचरा आपण आणि ते त्याला काय म्हणतात त्याची डस्टबिन जी आपण केली आहे ते बांबूपासून बनलेले डस्टबिन आहे. प्लास्टिकचा नो प्लास्टिक झोन असं कन्सेप्ट आहे. सगळ्या गोष्टी नैसर्गिक मिळणाऱ्या वस्तूंपासून केलेल्या आहेत. प्लास्टिक लोखंड हे जास्त वापरलेलं नाहीये, कमीत कमी प्रमाणात. आपल्या पाठीमागे आपल्याला दिसतंय ते बाथरूम दिसतंय आणि आपण पाहूया बाथरूम. त्या बाथरूम मध्ये कशी व्यवस्था केलेली आहे. आणि हे आपलं बाथरूम आहे. इथे वेस्टर्न स्टाईल सुद्धा कमोड सिस्टीम आहे इथं आणि ह्याचा लुक सुद्धा ह्याचं सिलिंग सुद्धा त्याच प्रकारे केलेलं आहे. हे असं काय वाटतं तुम्हाला हे कॉम्बिनेशन वेस्टर्न आणि इंडियन कॉम्बिनेशन कसं काय केलेलं आहे? इथे बाथरूम म्हटलं तर बाथरूम मध्ये खाली शेणाने सर्व जमीन करू शकत नाही, त्यामुळे इथे मला लादी घालावी लागली. आणि इथे फक्त थोडा सिमेंटचा वापर केलेला आहे, कारण आंघोळ करताना भिंतीवर मातीच्या भिंतीवर पाणी पडून त्यांच्या कपडे येऊ शकतात, त्यामुळे इथे सिमेंट युज केलेला आहे. आणि संडास पण समजा फॉरेनर बाहेरचे लोक आले परदेशी तर त्यांना त्यांच्या पद्धतीने वेस्टर्न टाईप प्रमाणे केलेलं आहे. इथे बेसिन पण जरा वेगळ्या पद्धतीने घेतलेलं आहे. इथे बांबूचा वापर केलेला आहे, असं केलेलं आहे. हे झालं बाथरूम. पण नेमकं आतमध्ये आणखी काय आहे, आणखी कुठल्या फॅसिलिटीज आहेत पाहूया आपण. चला आता आपण प्रवेश केलेला आहे. व्हरांड्यातून आपण मुख्य हॉलमध्ये आलेलो आहोत आणि हॉलमध्ये आपल्याला अगदी पायाला आपल्याला लागते ती शेणाने सारवलेली जमीन, थंडगार आणि वातावरण. बाहेर जरी 30 डिग्री सेल्सिअस तापमान असलं तरी आतमध्ये अतिशय मगाशी अमितजींनी म्हटल्याप्रमाणे अतिशय थंड असं वातावरण आहे. तर या हॉलबद्दल तुम्ही काय सांगाल? हा हॉल पूर्णपणे अशा राऊंड थीम वर घेतलेला आहे. आतमध्ये खुंट्या अशा वापरलेल्या आहेत. इथे जुन्या काळात आपल्या घरात कोरोना होती, त्या कोरोनाला आतमध्ये दिवा असायचा. इथे मी दिवा तोच करून आतमध्ये फक्त पेन्सिल लाइटिंग ठेवून तो दिवा पेटका ठेवलेला आहे. म्हणजे जर कोरोनाचा इफेक्ट त्यांना लोकांना यावा, इथे वेगळी मधुबनी टाईप प्रमाणे पेंटिंग आहे. ही माझीच पेंटिंग आहे, स्वतः क्रिएट केलेली पेंटिंग आहे. आणि ह्या खिडक्या पण म्हणजे लाईट्स पण यावी, हवा पण यावी, ह्या खिडक्या ओपन आहे. इकडे घड्याळ पण नॅचरली केलेलं आहे. इकडे राऊंड खिडक्या म्हणजे इथून लोकांना फोटोग्राफी करता यावी, स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसावा. आणि एकदम ही सिस्टीम सोफा सिस्टीम पण एकदम लाकडी केलेली आहे, उशा ठेवलेल्या आहेत.
हा एक ट्रंक म्हणून आहे. म्हणजे कपाट जे लोखंडाचं किंवा प्लास्टिकचं कपाट असतं ते कपाट न यूज करता जी जुन्या काळातली लोकांची ट्रंक होती त्या ट्रंकमध्ये ट्रंकचा वापर केलेला आहे. इथे पर्यटक आपल्या किमती वस्तू ठेवून इथे लॉक करून जाऊ शकतात. म्हणजे कशाला पण एका चित्रपटाची मला आठवण झाली, संदूक चित्रपटाची. मी संदूक चित्रपटासाठी संदूक इथं पर्यटकांसाठी त्यांच्या काही मौल्यवान वस्तू काय असतील त्या ठेवण्यासाठी इथं तो सुद्धा वापर अमितजीने या ठिकाणी केलेला आहे. इकडे लोकांना म्हणजे नव्या पिढीसाठी कंटाळा येऊ नये म्हणून सोनीची सराउंडिंग सिस्टीम आहे. एकदम हे टीव्ही आहे, स्मार्ट टीव्ही आहे. म्हणजे तो मोबाईलला कनेक्ट करून पण आपण मूवी बघू शकतो. वायफाय सिस्टीम आहे. इकडे जुने कंदील पण वापरलेले आहे, त्यांच्या लाईटचा वापर केलेला आहे. एकदम माळा पूर्णपणे लाकडी आहे. ही अशी माडाची जे खोडं असतात त्यांना भालं म्हणतात. ती भालांचा पूर्ण वापर करून वाशांसारखा वापर करून त्याच्यावरती ती आकाशाची लाकडं ठेवलेली आहे. हे बांबूचं असं कपाट केलेलं आहे. म्हणजे ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबल म्हणजे आरसा आहे. तिथे लोक आपले कपडे किंवा सगळं ठेवू शकतात, बॅग्स कपडे वगैरे सगळं. आणि हे फणसाचं अख्खं लाकूड घातलेलं आहे सपोर्ट म्हणून आणि त्याच्यावरती पायऱ्या सेट केलेल्या आहेत आकाशीच्या. आणि ही जरा कन्सेप्ट जरा वेगळी केलेली आहे. म्हणजे मित्रांनो बघा, म्हणजे जिना सुद्धा असा केलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा इको फ्रेंडली विचार केलेला आहे. फणसाच्या लाकडामध्ये पायऱ्या सेट करून एक आकर्षकपणे आपण एक वेगळा फील घेऊन आपण हा जिना चढून वरती जाऊ शकतो. पण मला या ठिकाणी एक जुन्या पुराण्या वस्तू मगाशी म्हटल्याप्रमाणे दिसत आहे. नक्की काय प्रकार आहे तो पाहूया तिकडे जाऊन. हे किचन आहे. किचन मध्ये पण जास्त असं निसर्गाचा वापर करून असं केलेलं आहे. इथे फक्त बेसिनची अरेंजमेंट केलेली आहे. इथे असं ग्रॅनाइट टाकून हे जरा लाकडी कलरचं असं पाहिजे होतं ग्रॅनाइट मला, जरा तो त्या टाईपप्रमाणे केलेला आहे. इथे पर्यटकांना ते स्वतः जेवण करू शकतात. गॅसची सिस्टीम केलेली आहे. जुन्या काळातली भांडी आहेत. हे मातीचं भांडं आहे. इथे नळ सिस्टीम आहे. इथे खाली पण काही स्टोरेज करू शकतात. पडदा म्हणून असा गोणपडाचा वापर केलेला आहे. आणि ह्या जुन्या काळातल्या आपल्या वस्तू, हा आडाळा, हा पाट, हा वरवंटा, हे जातं आणि ही उखळ, हे आता हळूहळू पुढच्या पिढीला दिसणार पण नाही, फक्त फोटोत दिसू शकतं. आणि आता आपल्या म्हणजे मिक्सर आल्यामुळे आणि बाकीचं काय काय चांगलं फॅसिलिटी आपल्याकडे आल्यामुळे ह्या गोष्टी हळूहळू नामशेष होत आहेत. त्या लोकांना दिसाव्यात. ही कन्सेप्ट मला इथे किचनमध्ये ठेवायची होती. इथे दोघांचं डायनिंग पण आहे. ओके. म्हणजे किचन मध्ये राहून सुद्धा एखादा आपल्याला जिथे जेवणाचा आस्वाद घेता येऊ शकतो यासाठी इथे डायनिंग सुद्धा इथे त्यांनी केलेलं आहे. डायनिंग केलेलं आहे. लाईट पण इथे वर लावलेली आहे. लाईटला पण टोपली लावून थोडासा वेगळा इफेक्ट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. इथे पण खुंटे आहेत 2. हे झालं मित्रांनो, हे झालं हा हॉल आणि आजूबाजू इथला किचन झालं. नेमकं वरती काय दडलंय, ह्या जिन्यावरून वरती चढून गेल्यानंतर काय आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर आपण वरच्या मजल्यावर जाऊ आणि तिथे काय काय सोयी आहेत ते आपण पाहू. आपण आता जिन्याने वरती येतोय. वरती काय आहे अमितजी? वरती हा मेन मास्टर बेडरूम आहे. आतमध्ये एक जवळपास 250 स्क्वेअर फुटाचा पूर्ण एरिया आहे. तो पण पूर्ण राऊंड आहे. आणि आतमध्ये एक मास्टर बेड आहे, म्हणजे 6 बाय 7 फुटाचा बेड. आणि तुम्हाला म्हणजे लोकांना वाचायला लायब्ररी अशी आहे. थोडं टेबल केलेलं आहे छोटं. लाईट सिस्टम वेगळे केलेले आहे. वरती जी हे असतात डाळी लावलेली आहे. म्हणजे वरती हिटिंगचं समजा रूप जरी तापलं तर खाली हिटिंग येतं गवा नाही म्हणून प्रोटेक्शन असं केलेलं आहे. सिलिंगचं आपण डाळीचं सिलिंग हे केलेलं आहे. डाळीचं सिलिंग केलेलं आहे. इथे खिडक्या पण समोरासमोर केलेल्या आहेत. त्यामुळे हवा चांगली पास होते आणि इथे वातावरण एकदम थंड राहतं असा विचार करून खिडक्या डिझाईन केलेल्या आहेत. बेडच्या मागे 4 खिडक्या आहेत. हा मास्टर बेड आहे. 6 बाय 7 फुटाचा बेड आहे. बेडचा पण कणकाचा वापर करून बेड केलेला आहे. म्हणजे माळ्यावर हलके फुलके म्हणजे जास्त लाकडी केलं असतं तर बेड आलं असतं म्हणून बांबाचा वापर करून हा जवळपास 25-30 किलोचा बेड आहे. म्हणजे खालच्या माळ्यावर ताण जास्त येणार नाही, जास्त वेट होणार नाही. आणि त्याचा कॉम्बिनेशन म्हणून ही 2 टेबल ठेवलेली आहेत. इथे लाईट्स आहेत. आणि ह्या 4 खिडक्या हवेसाठी व्हेंटिलेशनसाठी ठेवलेल्या आहेत. म्हणजे समजा इकडच्या खिडक्या जरी बंद केल्या तर इथून हवा पास होऊ शकते. आणि आतमध्ये संपूर्ण म्हणजे रात्री बंद केल्या खिडक्या तरी आतमध्ये घुसमटायला होणार नाही आणि हवा चांगली खेळते राहील अशा हेतूने हा डिझाईन केलेला आहे. पूर्णपणे आपण बघू शकतो इथे नैसर्गिक साधनांचा वापर करून त्या गोष्टींचा वापर करून इथं हे शयनगृह,
इको फ्रेंडली शयनगृह आपण त्याला म्हणू शकतो असं अमितजींनी इथं उभारलेलं आहे. मला त्या ठिकाणी एक टेबल दिसतंय आणि बाजूला एक पुस्तकांचा रॅक दिसतोय. म्हणजे या सुद्धा गोष्टी, आता या गोष्टी बेडरूम मध्ये प्रत्येकाच्या असतातच, किंवा वाचनाची ज्याला आवड आहे त्याला इथे वाचनासाठी निवांतपणे वेळ घालवू शकतो. या सुद्धा तुम्ही इथे केल्या आहेत, याबद्दल काय सांगाल? इथे म्हणजे लोक समजा आली तर 4-5 दिवस पण येतात असे राहायला, मग त्यांना बोर होऊ नये, कोणाला वाचनाची आवड असते, मग त्यांना म्हणजे पुस्तकं मिळावीत म्हणून भरपूर पद्धतीची पुस्तकं आम्ही इथे आणून ठेवलेली आहेत. म्हणजे त्यांचा असं कंटाळा येणार नाही. आणि मग छोट्या मुलांना पण छोटी पुस्तकं आहेत, डिक्शनरी पण आहे आणि इंग्लिश पुस्तकं पण आहेत. म्हणजे लोकांना असं वेळ जायला चांगलं आहे, साधन आहे. म्हणजे तुम्ही बाकीचा इथे टाइमपास न करता इथे म्हणजे चांगला वेळ घालवू शकता. निसर्गाच्या सान्निध्यात चांगलं बुक म्हणून घेऊन इथे शांतपणे तुम्ही बुक वाचू शकता. त्यामुळे तुमचा म्हणजे मन एकाग्र व्हायला हे पुस्तक हे माध्यम चांगलं आहे. हा झाला आपण इथे बघतोय की आतमधला जे काही फॅसिलिटीज आहेत, आतमध्ये तुम्ही काय इको फ्रेंडली वसुंधरामध्ये हा बनवलेला आहे. बाहेर काय काय फॅसिलिटीज तुम्ही देणार आहात? बाहेर म्हणजे बाहेर अंगण आहे, अंगणात एक तुळस आहे आणि इथे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल आहे मंडळी. आणि आपण तो स्विमिंग पूल कसा आहे, त्यांनी कसा या जागेत तो बसवलेला आहे पाहायला नक्कीच जाऊया. स्विमिंग पूल चला मित्रांनो, आपण आलोय या बेडरूमच्या बाजूला असलेल्या गॅलरीमध्ये. अतिशय ही गॅलरी सुद्धा निसर्गातल्या वस्तूंचा, अगदी बांबूचा आणि फळ्यांचा वापर करून ती आकर्षकपणे बनवलेली आहे. इथे बसून तुम्ही पुस्तक वाचू शकता, चहापान करू शकता. आणि गॅलरीच्या या बाजूला आपण हा पाहतोय तो हा स्विमिंग पूल. हा स्विमिंग पूलचा आकार किती आहे आणि काय त्याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? स्विमिंग पूल हा 10 बाय 20 फुटाचा आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटं बेबी पूल पण आहे. छोटी मुलं असतात ती 1 ते 5 वर्षापर्यंत असतात, त्यांना पण पोहता यावं म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल बेबी पूल केलेला आहे. आणि स्विमिंग पूलमध्ये 10 बाय 20 फुटाच्या स्विमिंग पूलमध्ये 2 भाग आहेत. एक भाग आहे तो त्याची डिपनेस 4 फूट आहे आणि एक भाग आहे त्याची डिपनेस 5 फूट आहे. आणि हळूहळू स्लोप होऊन ती 5 फूट 4 इंचापर्यंत अशी गेलेली आहे. त्यामुळे जे छोटे मुलं म्हणजे लेडीज जरी आले तर त्यांची हाईट कमी असते, त्यांची 4.5 फूट 5 फूट जास्त असं मोठी हाईट असते. त्यांना पण आतमध्ये व्यवस्थित पोहता यावं, डुबता यावं म्हणून त्यांना 4 फुटाची हाईट आहे. आणि मोठी माणसं ज्यांची हाईट म्हणजे रेग्युलर 5 फूट असते किंवा फॉरेनर असतात त्यांची हाईट 6 फुटापेक्षा प्लस असते, त्यांना व्यवस्थित पाण्यात पोहता यावं, डुंबता यावं म्हणून त्यांची हाईट जास्त ठेवलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आतमध्ये स्विमिंग पूलमध्ये ते चांगला एन्जॉय होऊ शकतात. स्विमिंग पूलचा मी आपल्याला इथे पाहायला मिळतंय की हे जे कुंपण तुम्ही उभारले आहे ते माडाच्या झावळं आहेत, त्यांचा वापर सुद्धा कुंपणासाठी केलेला आहे. तर त्यामागे काही कल्पना आहे तुमची? हे स्विमिंग पूल असल्यामुळे बाहेरच्या लोकांनी आतमध्ये जास्त प्रायव्हसी राहावी, त्यांनी जास्त बघू नये असं हे करून मला कुंपण बांधायचं होतं. म्हटलं चिऱ्याचं कुंपण बांधलं तर चिरे किती म्हणजे जवळपास 8 ते 10 फूट हाईट करावी लागणार, म्हणजे भरपूर चिरे लागणार. आणि चिऱ्याचे पण चिरे जरी लावले तरी ते म्हणजे एवढे खास दिसणार नाहीत. म्हटलं काहीतरी नॅचरल काहीतरी असं प्रोडक्ट आपण म्हणजे वस्तू वापरूया ज्याने आपली हाईट पण मेंटेन होईल आणि दिसायला पण चांगला वाटेल आणि आपला तो म्हणजे जो प्रायव्हसी पाहिजे तो आपला म्हणजे प्रायव्हसी पण मिळेल. म्हटलं झावळ्यांचा उपयोग आपण करू शकतो. झावळ्या आपण अशा कट करून एकाचे 2 तुकडे करून अशा वेगळ्या पद्धतीने लावल्या तर दिसायला पण चांगलं दिसतं, इको फ्रेंडली पण होतं आणि प्रायव्हसी पण राहते. त्यामुळे म्हटलं त्याचा चांगला उपयोग करूया आपण. आता आपण इथं आहोत या स्विमिंग पूलच्या काठावर, या पर्णकुटी डायनिंगमध्ये जी इको फ्रेंडली आहे. इथं असलेल्या कल्पवृक्षाचा वापर करून कल्पकतेनंही अमितजींनी बनवलेली आहे. अमितजी इथे बसल्यावर खरोखरच खूप एक छान फील होतोय. ही आयडिया कशी सुचली तुम्हाला? हे म्हणजे पहिल्यांदा माझ्या डोक्यात नव्हती. हा माडाचं झाड म्हणजे घरचं माडाचं झाड होतं पण त्याचा तोल पूर्णपणे घरावर होता. म्हटलं आणि काम करताना मध्ये मध्ये असं नारळ पडणे, ते झावळं पडणे अशा गोष्टी व्हायच्या. म्हटलं ह्याचा वापर नाही म्हणजे असा ठेवला तर पुढे जरा डेंजर होऊ शकतं, म्हणजे जरा काही पडू शकतं कोणाच्या डोक्यावर किंवा काहीतरी असं होऊ शकतं. म्हटलं याचा वापर हा जरा आपण जरा थोडा याचा कट केला तर याचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे त्यालाच अशी झावळी हे करून छप्पर करून डायनिंग म्हणून वापर करू शकतो. खाली असं लाकूड वापरून इकडे टेबल ठेवून डायनिंग 6 ते 7 जण इथे आरामात जेवू शकतात असा वापर होऊ शकतो. मग त्याला कंपाऊंड केलं पूर्णपणे, खाली असं बेस केला, लाकूड लावलं, खुर्च्या ठेवल्या आणि सम डायनिंग म्हणजे
स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करता करता लोक इथे जेवू पण शकतात. तिथे समोर पण छोटं डायनिंग आहे, ते पण ते दोघांसाठी आहे. आणि हे जवळपास 7 जणांसाठी आहे. इथे जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात निसर्गाच्या सानिध्यात. आता एक परुळे सारख्या गावामध्ये जिथे बाजूला भोगवे बीच आहे, किल्ले निवती बीच आहे, एअरपोर्ट पण जवळ आहे. एवढं सगळं जवळ असताना आणि पर्यटक या ठिकाणी पर्यटकांचा राबता आहे परुळे, भोगवे किंवा या ठिकाणी. आणि भविष्यात सुद्धा विमानसेवा सुरू झाल्यानंतर इथं पर्यटक येऊ शकतात. तर हे म्हणजे याची रेट्स किती आहेत आणि कसं काय तुम्ही हे फॅसिलिटीज याच्यातून देणार आहात तुम्ही लोकांना? म्हणजे लोक एकदा गेटच्या आतमध्ये आले की पूर्ण एरिया त्यांचा, पूर्ण प्रायव्हसी. आतमध्ये त्यांना म्हणजे जुन्या पिढीसाठी एक मातीचं घर आहे. त्यांना म्हणजे जो एसीची गरजच नाही, बिना एसीच्या याच्या राहू शकतात ते. आणि ज्या नवीन पिढीसाठी वायफाय आहे, होम थिएटर आहे, TV आहे, बुक्स आहेत, लायब्ररी आहे, स्विमिंग पूल आहे, अंगणात तुळस आहे. म्हणजे समजा कोण आले त्यांना समजा अंगणात अशी रांगोळी काढायची असेल तर ते रांगोळीचा पण ते वापर करू शकतात. म्हणजे रांगोळी काढू शकतात. म्हणजे त्यांना तो गाव पण ज्यांचं हरवलंय ते असं रांगोळी काढून ते अनुभवू शकतात. लॉनवर पूर्णपणे झोपू पण शकतात. कारण आता दुपारी जवळपास 2 ते 2:30 वाजले आहेत आणि एकदम कडक ऊन आहे बाहेर. पण इथे तुम्ही बघू शकता हे तिथे पूर्णपणे सावली आहे. लॉनवर तुम्ही जरी झोपलात तुम्हाला वाटणार सकाळ आहे किंवा संध्याकाळ आहे, बाहेर कडक ऊन आहे असं तुम्हाला जाणवणारच नाही. एकदा एरियात आल्यानंतर पुण्यामध्ये तुम्हाला एकदम म्हणजे एक्सपिरियन्स असा वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला अनुभवता म्हणजे तुम्ही अनुभवायला नक्की या. अमित तेली यांनी परुळे इथं हे वसुंधरा इको फ्रेंडली हाऊस इथं उभं केलेलं आहे. आपण फिरून पाहिलं की कशा प्रत्येक नैसर्गिक वस्तूंचा वापर त्यांनी हे इको फ्रेंडली वसुंधरा हाऊस डेव्हलप करण्यासाठी केला आहे. पर्यटकांना नवीन काहीतरी हवं असतं, तसंच त्याचबरोबर जे गावापासून दूर गेलेत अशा पर्यटकांना गाव आपलं हवं असं वाटत असतं. नेमकी हीच संकल्पना डोक्यात ठेवून अमित तेली यांनी हे इको फ्रेंडली हाऊस इथं उभं केलं आहे. नवं आणि जुनं, जे पारंपरिक आणि आधुनिक यांचा अनोखा संगम या इको फ्रेंडली हाऊसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकानं आवर्जून भेट द्यावी असं हे इको फ्रेंडली हाऊस आहे. आणि त्याचं नावच आहे वसुंधरा, म्हणजे पृथ्वीतल्या सर्व इलेमेंट्सचा वापर करून, पृथ्वीवरच्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा वापर करून निसर्गाशी जवळीक साधणारं असं हे वसुंधरा इको हाऊस. प्रत्येकानं इथं एकदा यायलाच पाहिजे. इथला अनुभव, निसर्गाचा अनुभव, इथल्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आणि मुख्य म्हणजे इथलं लज्जतदार खाण्याचा अनुभव, इथल्या लज्जतदार चवीचा अनुभव, मालवणी जेवणाचा आस्वाद प्रत्येकानं घेतलाच पाहिजे. येवा, वसुंधरा इको हाऊस आपलाच असा. कॅमेरामॅन वैभव गावडेसह निलेश जोशी, कोकण नाऊ, परुळे.